आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा उलटा पालथीचा काळ सुरू झालाय। भाजपमध्ये येणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असून विरोधकांसोबतच भाजपच्या मित्रपक्षांना सुद्धा या पक्ष प्रवेशामुळे धडकी भरली। पाहुयात भाजपमधील या जोरदार इनकमिंग बाबतचा हा स्पेशल रिपोर्ट। तब महाराष्ट्र में बीजेपी पार्टी भाजपा ये किसी बैसाखी के आधार पर नहीं चलती, अपने बूते पर खड़ी। चांद्यापासून ते बांद्यापर्यंत सगळेच निघालेत भाजपामध्ये, असं काहीसं चित्र राज्यामध्ये सुरू झालंय। रवींद्र चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा हाती घेताच भाजपमध्ये इनकमिंगची लाट उसळली आहे। मात्र भाजपमधील पक्ष प्रवेशाच्या लाटेमुळे मित्रपक्षांना देखील धडकी भरली आहे। कारण सोलापूरमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला भाजपानं जोरदार धक्का देत दोन माजी आमदार गळाला लावलेत। राजन पाटील आणि यशवंत माने या दोन माजी आमदारांनी भाजपाचं कमळ हाती घेतलंय। याशिवाय माजी आमदार बबनराव शिंदे यांच्या दोन सुपुत्रांनीही भाजपाची वाट धरली आहे। माजी मंत्री बदामराव पंडित, मोहोळचे माजी आमदार राजन पाटील आणि यशवंत माने हे भाजपामध्ये गेले। माढ्याचे माजी आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र सोलापूर जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजित शिंदे आणि पंचायत समितीचे माजी सभापती विक्रमसिंह शिंदे यांचाही पक्षप्रवेश झाला। सोलापूरमधील लोकनेते साखर कारखान्याचे चेअरमन बाळराजे पाटील यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला। राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अजिंक्य राणा पाटील यांच्यासह 20हून अधिक नेत्यांनी भाजपाचा झेंडा हातात घेतला। मोहोळमधील शिंदेच्या शिवसेनेचे नागनाथ क्षीरसागर आणि युवा नेते सोमेश क्षीरसागर यांचीही पुन्हा भाजपमध्ये घरवापसी झाली। रायगड जिल्ह्यातील ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी जिल्हा संपर्क प्रमुख नागेंद्र राठोड यांचाही भाजपमध्ये पक्षप्रवेश झाला। अनेक संकल्प करूया, येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये महायुतीची सत्ता येईलच, परंतु भारतीय जनता पक्षाची सत्ता 100 जिल्हा परिषदेमध्ये, नगरपालिकेमध्ये आणि येणाऱ्या महापालिकेमध्ये आली पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका घेऊन आपण सगळेजण काम करूया। महाराष्ट्रात आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महायुतीचं सरकार आहे। सबका साथ सबका विकास या एकमेव मंत्राच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांना घेऊन जाण्याचं काम देवेंद्रजींच्या नेतृत्वात ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। या विश्वासाने तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाय, त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ न देणं ही जबाबदारी शेवटी आमची आहे, माझी आहे आणि मी ती जाऊ देणार नाही। हे आपण सर्वांनी निश्चिंतपणे राहा, एवढंच या प्रकारे सांगतो। भाजपनं स्वतःच्या दोन मित्रपक्षांना म्हणजे अजित पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना या दोन्ही पक्षाला मागे टाकत सोलापूर जिल्ह्यामध्ये आक्रमकपणे अन्य पक्षातील वाटचाल करत अन्य पक्षातील नेत्यांना आपल्या पक्षामध्ये घेण्याचा जणू सपाटाच लावलेला आहे। आधी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये भाजपने सोलापूर जिल्ह्यामध्ये स्वतःचं अस्तित्व दाखवत पाय रोवण्याचा प्रयत्न केला, परंतु सोलापूर जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये भाजप काही केल्या विस्तार होत नाही हे लक्षात आल्यानंतर भाजपने हे आक्रमक धोरण स्वीकारलेलं आहे। सध्या भाजपमध्ये बड्या नेत्यांचा इनकमिंग सुरू आहे। 2029 साठी स्वबळाची तयारी असल्याचंही बोललं जात आहे। जे नेते भाजपावासी झालेत तिथं बहुतांश महायुतीमधील मित्रपक्षांचे आमदार आहेत, त्यामुळे भाजपानं काँग्रेसचे बडे नेते गळाला लावत 2029 साठी आतापासूनच तयारी केल्याचं दिसून येत आहे। भोर मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचे शंकर मांडेकर आमदार, काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे भाजपात। पुरंदर मतदारसंघ शिंदेच्या शिवसेनेचे विजय शिवतारे आमदार, काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप यांची घरवापसी। काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप हे भाजपावासी झाले। जालना मतदारसंघ शिंदेच्या शिवसेनेचे अर्जुन खोतकर आमदार, काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल हे भाजपात आले। पाथरी मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विट्टेकर आमदार, काँग्रेसचे माजी आमदार सुरेश वरपुडकर हे भाजपात आले। पाटण मतदारसंघ शिवसेनेचे शंभूराज देसाई आमदार, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे सत्यजित सिंह पाटणकर हे भाजपात आले। कागल मतदारसंघ राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ आमदार, ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार संजय घाटगे यांनी भाजप प्रवेश केला। दापोली मतदारसंघ शिवसेनेचे योगेश कदम आमदार, मनसेचे वैभव खेडेकर यांचा भाजप प्रवेश। भाजपमधील होत असलेल्या या पक्षप्रवेशामुळे
मित्र पक्षाचीही चिंता वाढली असून मंत्री शंभूराज देसाई यांनी आम्हीही असं करू शकतो असं म्हणत भाजपाला इशारा दिलाय. तर महायुतीमधील आमचे मित्र पक्ष शत्रूला त्रास देण्यापेक्षा मित्रालाच त्रास देतायत असं विधान मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलंय. एकच नगरसेविका ज्या आमच्या बरोबर होत्या त्या गेल्या, बाकी सगळे नगरसेवक आमच्या बरोबर आहेत. आम्ही काय अशी स्पर्धा लावणार नाही की तुम्ही आमच्यातली एक नगरसेविका नेल्या तर तुमच्या 2 आम्ही आणतो. मला ते काय अवघड नाही करायचं म्हटलं तर, पण मला ती स्पर्धा आमच्यात करायची नाही महायुतीमध्ये. त्यामुळे आम्ही संयमी आहोत. पण अशीच भूमिका जर मित्र पक्षांची राहिली तर मग आम्हालाही आमच्या पद्धतीची भूमिका आम्हाला घ्यावी लागेल. पण आज जे तुमच्या अडचणी मी ऐकल्या आणि मी करून व्यथित झालो. तर हे दोन्ही पक्ष आमच्या बरोबर असताना युतीच्या आणि आपल्या शत्रूला त्रास देण्याच्या ऐवजी मित्राला त्रास देत आहेत, ही गोष्ट काय बरोबर नाही. त्याला मला वाटतं समन्वयक इशारा काफी आहे. त्यांनी समजून घ्यावं आणि या पुढच्या काळामध्ये अशी प्रकार होऊ नयेत एवढी व्यवस्था करावी. पंकजबाई, तुम्ही अजिबात घाबरू नका. निशिकांत पटेल आणि तुमच्या मागे आहोत. 100% भाजपच्या दृष्टीनं भाजपानं पावलं टाकायला सुरुवात केली आहे. त्यातच अमित शहांनी भाजपा आता महाराष्ट्रामध्ये कुबड्यांवर चालत नाही असं विधान केल्यानं चर्चांना उधाण आलंय. कुबड्यांबाबत केलेलं विधान मित्र पक्षांना इशारा असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे 100% भाजपसाठी या बाहेरून घेतलेल्यांचा फायदा होणार की तोटा हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. सुशांत सावंतसह सूरज बोरावके, पुढारी न्यूज.